तरी किती पैसे गेला असतील घराला? घराला गेले की 15-16 लाख गेले की. होय. आणि तुला कसं ऐकतं ते तेव्हा नोकरी नाही ऐकणार. नाही ऐकणार? नाही ऐकणार, फक्त व्यवस्था केली पाहिजे. हा, नोकरीला नाही ऐकू शकत. नोकरी नाही ऐकणार. बरं. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव हरिदर्श आणि गाव कुठलं? टाकेवाडी आहे, पण राहायचं आहे पटकामध्ये. होय. बर. कित्येक वर्षापासून करताय ही शेळी पालनी व्यवसाय? मी आता हे पहिल्यापासून करतो असं म्हणजे. होय. म्हणजे पिढ्यान पिढ्या आलाय का तुमचा व्यवसाय? नाही, पिढ्या म्हणजे मी तर स्वतः 8वीपासून शाळा सोडल्यापासून करतो. होय. मग सुरुवात कशी केली होती? किती घेऊन काय सांगाल? सुरुवातीला 5 घेतली होती पहिली. होय. वडिलांनी त्याच्यावरच केलंय काही? केली. म्हणजे पहिल्या 5 घेतल्या, त्याच्यावर वाढवत वाढवत चाललाय तुम्ही? हो, त्याच्यावर. बरं. आता शेळ्या ही किती येत आहे? आपली 50 शिकायच्यात. होय. आणि 2-2, 3-3 पिल्लं होती ती गायला? शेरडाला होती ती 2-2, 3-3 होती. बकऱ्याला होती ती, पण कवचित होत. बरं. किती महिन्यानंतर इकता बरं शेळीचं पिल्लू? तरी 3-3.5 महिने लागते काढायला. 3.5 महिने का? मग आता ही दिवसभर तुम्ही सकाळपासून जी फिरताय, ही चारताय फिरून, ह्याच्या पलीकडे जाऊन काय त्यांना नंतर संध्याकाळी काय खुराक फिराक काय असतो का? असतो की. पिलांना खुराक असतो. शेळ्याला नाही का? शेळ्याला नाही. पिलांना काय पद्धतीचा खुराक द्या? पिलांना काय गहू असतो, पेंड असते. होय. गहू आणि पेंड मिक्स करून चारायची. मकाचा भरडा आहे. मकाचा भरडा बी असतो. बरं. आता ह्यात शेळ्या काय काय दिसतात बरं का? जरा कानाला बी लांब दिसतात. हो, आहे. आणि वेगळ्या पण दिसतात, काय गावरान बी आहेत. हो, आहे. मग ही वेगळ्या ठेवायची म्हणजे ही कशामुळे ठेवल्यात वेगळ्या? वेगळ्या कसं होतं, मिक्स असलं म्हणजे कसं आहे, सगळी बी एकदम अजून पैदाशी आपली झाली नाही एवढी. बरं बरं. निम्यार्धी झाली, निम्यार्धी राहिली. पण देशी काय आहे, देशी बी बरं आहे. देशी बी म्हणजे जित्राप चांगलं असतं. बरं. म्हणजे हळूहळू बदलत चालायचं म्हणायचं थोडक्यात. बदलत चालायचं. बरं, ठीक आहे. मग आता मला सांगा, ह्यात ह्या शेळ्या जी मोठ्या दिसतात, सरासरी काय रुपये किमतीची शेळी असेल बरं एक? शिर्डीवर हा, शिर्डी आहे एक तरी 25,000ची किमती शिर्डी आहे. 25,000 जाईल ना? चांगले मोठे आहे ती. हा. बारकी आहे ती जातील काय 15-16,000. बरं. आता मला सांगा, दिवसभर जी फिरून चारणं ही, आता तुम्हाला काय बरं वाटतंय बाबा? ही ह्याच्या मागे किती कष्ट आहे, किती खिंडत असताल दिवसभर, किती किलोमीटर होत असेल? सारखं चालूच आहे. होय. सारखं म्हणजे आता दिवसभर चालूच आहे. बकरी उठली की चालूच आहे. बरं. आता ह्याला वर्षभरात काय कुठला आजार, रोग, राई काय येते का? नाही येत तर आजारी होतोच. त्याच्यावर तुम्ही काय करता? औषधी असते ती. जनताची हे देता का औषध? देतो तर जनताच्या 3 महिना डोस असतो. डोस असतो ना? आणि लसीकरण करता का? लसीकरण बी सारखं चालूच आहे. तुम्हीच करता का डॉक्टर बिक्टर येऊन? आम्ही आणतो की लस, आम्ही आणतो, आम्ही टोचतो. होय. बरं बरं बरं. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये शेळ्यांना तर काय कसला खुराक नाही, फक्त पिल्लांनाच तुम्ही म्हणला की खुराक द्यावा. मग आता 3-3.5 महिन्यानंतरच पिल्ल विक्री करता येईल. हो. सरासरी किती हजार रुपयांनी पिल्लू जातं बरं? किलो जातं की 7-8 हजार रुपये जातं. 7-8 हजारांनी जातं. हो, म्हणजे जसं तब्येतीवर असेल तसं? तब्येतीवर कमी जाते, काय 10ला बी जाते. तब्येतीवर असते. मग आता ह्या गावरांची करड आणि ही जी लांब काना शिरड दिसतात, काय ह्यांच्या पिल्लात काय फरक आढळतो का पैशाला? माग पुढे जाते ती का जरा वाढीव? वाढी जाते. बरं बरं. चांगलं जाते जाते चांगलं. पाळीव ह्याला नेत असते. पाळीव बी ना असं एखादी इकरीला म्हणतर लांबलीच असते. हा, जाते चांगलं. बरं. आणि ह्या शेळ्यांना दूध बी असतं का जास्त? दूध बी जास्त आहे त्यांना. होय. दुधाला फरक आहे. बरं. आता मला सांगा, ह्यांना जंतनाशक की तुम्ही म्हणला वेळच्या वेळेला सगळे असतात गोष्टी, समजा तरी बी वर्षभरात किती करड गावते घेतली मरण वगैरे जाऊन सगळं? होणारच की. मरदा होती की नाही ह्याचं कसं तरी होती की एवढी तेवढी मदत होणारच. बरं. आणि वर्षाकाठी बाबा किती रुपये नफा राहतो बरं? वर्षाकाठी काय तसं म्हटलं तरी बघा 3-1 लाख रुपये लय तर बघा होत होते. 3-1 लाख होते ती? होत होतं अगदी, म्हणजे आरामशीर होत होतं. मरदार होऊन 3 लाख होते. हा, म्हणजे बऱ्यापैकी सांभाळून 3 लाख रुपये होते ती. बरं. आता मला सांगा, जे आपण आता बघतोय की सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय, शिकून पोरांना नोकऱ्या नाहीत, काय नाही. आणि आता नवीन ट्रेंड चालू झालाय की 10 शेळ्या 1 बोकड घ्यायचं आणि बंदिस्त करायचं आणि बंदिस्त शेळी पालन सुरू करायचं. आता तुम्हाला कुठलं बरं वाटतं? बंदिस्त बरं वाटतंय का हीच आपलं चांगलं वाटतंय? फिरती बरं आहे. होय. बंदिस्तीचा उपयोग नाही होणार बरं का. हा, कारण बंदिस्तीला लय म्हणजे समजी व्यवस्था आली पाहिजे. सगळं एकत्रित सगळं व्यवस्था बरं नाही तर फिरस्ती बरं आहे आपलं. ही बरं आहे आपलं. हे कारण फिरले जित्रा फिरले तर उपदार राहते, खाया घालते. नाही अडचणी. म्हणजे फिरून चारल्यामुळे याची तब्येत बी चांगली, सगळ्या गोष्टी ठीक राहतात. एखादा गेला तर नाही बरोबर. होय. राहते ती काय आहे ती, पण ती त्याला लई व्यवस्था करा.
बरं, मग तुम्ही काय सांगाल बाबा, एखाद्याला समजा ह्यातलं काही नॉलेजच नाही आणि त्याला समजा शेळी पालन करायचं म्हणलं तर त्यांनी किती शेळ्या घेऊन सुरुवात केली पाहिजे? टप्प्याने घेतली पाहिजे. सुरुवातीला आपली 10 घ्यावी ती हा, आणि 10 पासून सुरुवात करावी. आणि त्याच्यावर अनुभव घेऊन अनुभव त्याला इथून लगेच 1-4-6 महिन्यात पुढे वाढवावी. परत मग वाढवावी. बरं, नोकरीला फायद्यात पडेल काही? नोकरीला कसं ऐकतं, नोकरीला नाही ऐकणार. नाही ऐकणार? नाही ऐकणार, फक्त व्यवस्था केली पाहिजे. हा, नोकरीला नाही ऐकू शकत. नोकरीला नाही ऐकणार. बरं 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 बरं, चालतंय. मला सांगा, वर्षाकाठी तुम्ही म्हणला की 1-3 लाख रुपये राहतात कसं बी? थोड्या बकरी आपल्या इथे म्हणून. हा, मग जर वाढवली तर ते वाढत जाणार ना. तर बरं, आता मटणाला दर आहे, सगळ्या गोष्टीला दर आल्यामुळे ह्याला जास्तच डिमांड आलं म्हणायचं थोडक्यात. जास्त demand. आणि नोकरीला हा व्यवसाय सरसच ऐकू शकत नाही तुम्ही म्हणताय. बरं, आता कितीक पोर शिकून पडी काय ती, आणि शेळ्यानं मेंढ्या बघितला की पुरी देत नाही ती पोरायला. नाही ती देत. लग्नाच्या टायमाला अडचणी ही सगळीकडेच यायला लागली आहे. आणि विशिष्ट एका समाजामध्ये नाही सांगत मी, की सरासर सगळीकडेच पोरींची अडचण निर्माण झाली आहे. आणि प्रत्येक पोरींना नोकरदारच पाहिजे, सरकारी नोकरवाला पाहिजे. नोकरीवर म्हणते ती. मग ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय की काय अपेक्षित काय आहे बाबा? नाही अपेक्षित काय, आता या अपेक्षा वाढल्या त्याच्यामुळे आई वडिलांची ही पोरीची अपेक्षा वाढली. बाकी काय आता हे उन्हातानामुळे म्हणते ती बकरी नको काय नको, हा, एवढाच फक्त मत आहे, बाकी तर काय आहे. म्हणजे ऊन आहे, दिवसभर कष्ट आहे, दिवसभर वन हिंडावं लागतंय, म्हणून आई वडिलांची अपेक्षा वाढल्या किंवा मुलीला उन्हात नको, उन्हात नका सावलीत असावं. सावली असावं असं वाटतं. बरं, पण सावलीत म्हणतो आपण, पण जर नोकरदाराला जरी दिलं तरी नोकरवाल्याला सुद्धा हा व्यवसाय ऐकू शकत नाही. ऐकू शकत नाही. फक्त थोडंफार कष्ट आहे एवढंच. कष्ट आहे. बरोबर, कष्ट आहे. चालतंय. मग मला सांगा, आता तुम्ही म्हणताय की आता जवळपास 8 वर्षाचा असल्यापासून ही तुम्ही करतच चाललाय, 8वी शाळा सोडल्यापासून चालूच आहे. म्हणजे 8वीतनं शाळा सोडल्यापासून. बरं, आता मला सांगा की ह्या व्यवसायावरती कशा पद्धतीनं प्रगती झाली, तुम्हाला काय वाटतंय? काय खरेदी बिरेदी केली किंवा घर बांधलं किंवा काय? आपलं हे नुसती जत्रा सांभाळायची, हा, आपली शेती बिती आहे घरी, हा, एवढंच आहे, बाकी काय. म्हणजे ह्याच्यावरती काय बदल वेगळा झाला का? नाही झाला की बदल वेगळा झाला तर. होय, म्हणजे घर वगैरे बांधलं, काय सांगाल? बांधले घर बांधले. होय, तरी किती पैसे गेला असतील घराला? घराला गेले की 15-16 लाख गेले की. होय, आणि वर्षाकाठी ह्याचं काय 3-4 लाख रुपये कमाई होती ती वेगळी. आणि ह्याच्या जीवावर वैयक्तिक असं काय करून दाखवलंय? ह्याच्या जीवावर, शेळ्याच्या जीवावर. शेळ्या जीवा फक्त, दुसरं नाही. होय, आणि शेती आपली पहिली आहे का ह्याच्यावर घेतलेली? नाही, पहिली शेती. बरं बरं, म्हणजे घर तर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शेळ्याच्या जीवावर केल्या. ठीक आहे, ठीक आहे. आणि बऱ्यापैकी उत्पन्न आहे, करणाराने माहिती घेऊन केलं पाहिजे. माहिती घेऊन केलं तर नोकरीला हा व्यवसाय ऐकू शकत नाही. ऐकू शकत नाही. ठीक आहे, चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि महत्वाचं म्हणजे बोकुड दिसतोय याच्यात, हो. तो बोकुड किती वर्षाचा आहे? 1.5 वर्षाचा बोकड आहे. होय, त्याला मागणी वगैरे झाली का नाही आतापर्यंत किंवा काय? नाही, मागणी म्हणजे विक्रीला काढलंच नाही ना. होय, विक्रीला काढलं. मग आता समजा आता त्याची काय किंमत होऊ शकते, तुम्हाला काय वाटतंय? किंवा तसाच एखादा जर घ्यायचा म्हणला आपल्याला तर बाजारात सरासरी त्याची 30-35 हजार रुपये किंमत होईल. होय, बरोबर. म्हणजे आणि त्या कुर्बानीच्या सणा वगैरेला पैसे जास्त येतात ना त्याला बी, म्हणजे ह्या सुद्धा फायदा आपल्याला त्यामध्ये होऊ शकतो. बरं, ठीक आहे, ठीक आहे. चांगली माहिती दिली बाबा, त्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेळी पालन करणाऱ्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.